हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीतील इंग्रजी या विषयाचा इयत्ता चौथीचा स्कॉलरशिपचा पेपर म्हणजे उदाहरणे अभ्यासत आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न असा आहे बघा की फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर. खालील चित्रात लपलेले लेटर शोधा असं सांगितले. ते फिल म्हणजे चाक दिले. तर या चाकातून कोणतं लेटर तयार होतं आहे? QROP. तर या ठिकाणी बघा एकदम प्रश्न सोपा आहे. सर्कल म्हणजे सर्कलचं लेटर कोणतं असतं तर R म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं ॲन्सर आहे. नेक्स्ट बघा, चूज द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर गटात न बसणारा पर्याय निवडा. बघा, ॲन ॲपल, हेन, ॲन ऑरेंज, द लायन. तर या ठिकाणी काय येईल बघा की ॲन ॲपल करेक्ट आहे. हेन, त्यानंतर ॲन ऑरेंज आणि द लायन. तर द लायन येईल का? ॲन ऑरेंज पण बरोबर आहे, कारण आपण जर ऑवेल असेल तर ॲननं सुरुवात करतो. ॲपलसुद्धा बरोबर आहे. हेनसुद्धा बरोबर आहे, पण लायन पाहिजे होतं, तिथं काय दिलेलं आहे? द लायन. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. नेक्स्ट, हू इज इट असं सांगितलेलं आहे. कोण ते ओळखा. बघा, आय ॲम ग्रीन अँड माय बिक इज रेड. हू आय ॲम. ग्रीन म्हणजे मी हिरव्या कलरचं आहे आणि माझी बिक म्हणजे काय? चोच कशी आहे? रेड. तर कोणाची असते बघा? पॅरट. लगेच आपल्याला समजते, बरोबर की नाही? प्राणी आहे तो, कारण ग्रीन कलरचा आणि चोच कोणाला असते? तर पॅरटला. ट्री, लीफ, टोमॅटो इथं बसणारच नाही. काय बसेल? पॅरट. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा की चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट म्हणजे रॉंग किंवा चुकीचं. करेक्ट म्हणजे करेक्ट. चुकीचा पर्याय शोधा. बघा, आय ॲम करेक्ट आहे. डू नॉट, डोंट. डोंट पण कसं राईट करतात? डीओ राईट करतात, एन पण राईट करतात आणि नंतर ॲपॉस्ट्रॉफी असतो. परंतु तिथं डूच्या नंतरच ॲपॉस्ट्रॉफी दिला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे? इनकरेक्ट आहे. म्हणून हेच ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे. बघा, लेटस, लेट्स म्हणजे लेट नंतर ॲपॉस्ट्रॉफी एस बरोबर आहे. त्यानंतर 4 नंबरला बघा, डिड नॉट. डिड आणि एन पाहिजे. आपण फक्त स्वर काढतो आणि तिथे ॲपॉस्ट्रॉफी देतो, म्हणून ते 2 नंबरचं बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पिक आउट द वर्ड दॅट एंड विथ डिफरंट साऊंड. म्हणजे एंड म्हणजे शेवट आणि साऊंड म्हणजे ध्वनी. वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द वेगळा करा असं सांगितलेलं आहे. इथं बघा, ब्रश, फिश, पुश, बीच. एंड म्हणजे शेवट. मग इथं कशाने शेवट झालेला आहे या वर्डचा? पहिल्या SH, शने. इथं फिश, SH, शेने. इथं पुश, SH, शेने. परंतु लास्टचा जर वर्ड तुम्ही पाहिला तर बीच कशाने शेवट झालेला आहे? एंड झालेला आहे CH. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. बघा, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की फाइंड द नेम ऑफ द बर्ड हिडन इन द गिव्हन वर्ड. म्हणजे दिलेल्या शब्दात काय कोणता शब्द बसलेला आहे, लपला आहे? पक्ष्याचं नाव. बर्ड म्हटलं आहे ना त्यांनी, म्हणून ते शोधायचं आहे. आता पिकॉक आहे याच्यात, बरोबर आहे? पिकॉक. मग कोणत्या पक्ष्याचं नाव लपलेलं असं विचारलेलं आहे त्यांनी त्या शब्दात. हा पिकॉकसुद्धा पक्षीच आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या पक्ष्याचं नाव लपलेलं आहे ते शोधायचं आहे. हेन आहे का? एच तर ह्याच्यात नाही आहेच आणि एनसुद्धा नाही. कुक, DO आहे का? नाही आहे. त्यानंतर पिक, PEAK. त्यानंतर पिक म्हटलं तर काय पक्ष आहे का कुठला? नाही आहे. त्यानंतर COCK. बरोबर आहे, COCK हा वर्ड याच्यात आहे. म्हणून हे पक्ष्याचे नाव याच्यामध्ये हिडन झालेले. हिडन म्हणजे काय? लपलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की फिल इन द ब्लँक विथ द राईट साईन. रिकाम्या जागी योग्य चिन्ह भरा. द स्काय इज डॅश डॅश डिरेक्शन. आता द स्काय म्हणजे काय? आकाश. कोणत्या डिरेक्शनला असतं? वरच्या, खालच्या, उजव्या, डाव्या? तर वरच्या. मग वरच्या दिशेला ॲरो असणारा कोणता साईन आहे? तर पहिला साईन आहे. बघा, हा खालच्या दिशेला आहे, हा लेफ्ट साईडला आहे, हा राईट साईडला आहे. मग वरच्या अप साईडला डिरेक्शनला असतं ना आभाळ. आकाश कोणत्या दिशेला असतं? वरच्या. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट ॲन्सर आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटाच्या कालावधीला काय म्हणतात?
तर इंग्लिशमध्ये बघा की काय म्हणतो आपण 15 मिनिटाच्या कालावधीला? हाफ म्हणतो का, क्वार्टर म्हणतो का, अवर म्हणतो का, सेकंड म्हणतो? तर क्वार्टर म्हणतो. हाफ म्हणजे काय? अर्धा. अवर म्हणजे तास आणि सेकंड म्हणजे सेकंद, म्हणून सेकंड ऑप्शन क्वार्टर. 15 मिनिटाच्या कालावधीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? क्वार्टर. इट इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सेकंड हा याचा करेक्ट पर्याय आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा की फाइंड द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द रिलेटेड विथ पिक्चर. चित्राशी संबंधित अयोग्य पर्यायातून शब्द शोधा असं सांगितले. आता पिक्चर म्हणजे चित्र. कोणतं दिसतंय? बनानाचं, केळीचं दिसतंय, बरोबर आहे. मग केळीशी रिलेटेड कोणकोणते शब्द आहेत आणि त्याच्याशी अयोग्य वर्ड कोणता आला आहे ते पाहायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे? येलो. बरोबर आहे. बनाना कसा असतो? येलो कलरचा असतो. सेकंड ऑप्शन काय आहे? स्वीट. बरोबर आहे. केळी कशी असतात? गोड असतात. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय आहे? पिल म्हणजे सोलणे. बरोबर आहे. बनाना आपण काय करतो? सोलतो. केळी सोलतो. फोर ऑप्शन काय आहे? राऊंड. परंतु राऊंड असतो का? तो अयोग्य आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा की विच वर्ड इज सेकंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे ABCD या क्रमाने असा योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. मग वर्णानुक्रमे दुसरा शब्द कोणता असं क्वेश्चन आहे. बघा ऑप्शन काय आहेत? काइंड, क्रॉस, गार्डन, वाईफ. आता ABCDमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा बघितलं तर ABC, मग काय येईल पहिल्यांदा? Cचा वर्ड येईल क्रॉस. DEFG नंतर काय येईल सेकंड नंबरला? Gचा वर्ड, म्हणून गार्डन हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा की सिलेक्ट द करेक्ट ऑर्डिनल नंबर. तर ऑर्डिनल म्हणजे काय? की आपण म्हणतो की रांगेतील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. बघा पहिला काय ऑप्शन आहे? 7. हा तर 7 नाही बसू शकत, हा कार्डिनल नंबर आहे. 10th तो बसतोय का बघा? 10th TENTH हा करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड काय? फर्स्ट FRIST फर्ड. बरोबर आहे, हा सुद्धा आहे. त्यानंतर इथं बघा 9th हा सुद्धा बरोबर आहे. NINETH. योग्य विचारले त्यांनी, क्रमवाचक संख्या निवडा असं विचारले, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ऑर्डिनल नंबर दिलेले आहेत. 10 फर्स्ट बरोबर आहे. 9चं काय होतं की ई नसतो. FRIST या ठिकाणी 9चं काय असतं की NINE नसतो, त्या ठिकाणी NINTH असं असतं आणि फोर्थ असतं. आणि 10चं पण बघा की TENTH आणि या ठिकाणी 7 दिलेला आहे. तर 7 हा तो ऑर्डिनल नंबर नाही आहेच. या ठिकाणी बघा की 10th हा करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा की चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. आता पहिला काय आहे? कप्स. बघा सिंग्युलर प्लुरल फॉर्म दिलेले आहेत इथं. सेकंड आहे लीफ, लिव्स. हे करेक्ट आहे. फिश, फिशेस. बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. डेज हे सुद्धा करेक्ट आहे. परंतु कप्स न होता कपचं कपच राहतं, त्यामुळं फर्स्ट ऑप्शन हा आपला करेक्ट आन्सर आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट कम्प्लीट द पझल विथ द करेक्ट लेटर. बघा पझल शब्दकोड योग्य लेटरनं म्हणजे शब्दानं पूर्ण करा, अक्षरानं योग्य लेटर वापरून दिलेले पझल पूर्ण करा. आता पझल काय आहे बघा, वरती के आहे, एक लेटर गाळले TE दिलेलं आहे. त्यानंतर आडवं काय दिलेले PA आणि एक लेटर गाळले आणि शेवटी N दिले. तुम्ही बघा की इथं के वरती दिला आहे काईटचं. उभं जर तुम्ही बघितलं तर काईटचं स्पेलिंग बघा होतं आहे KITE. मग इथं काय येईल आय आणि PAIN पेन म्हणजे वेदना, म्हणून लेटर सेकंड या ठिकाणी आय हे बसतं आहे, म्हणून हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन दॅट विल कम्प्लीट द गिवन वर्ड रजिस्टर. दिलेल्या शब्दांशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा. आता इथं काय चॉक, रबर, बेंच, पेन्सिल हे सगळे कशाचे रिलेटेड वर्ड आहेत? तर क्लास.
आपल्या क्लासमध्ये जे सगळे अवेलेबल थिंग्स असतात त्याच्याशी रिलेटेड वर्ड रजिस्टर आहे. मग याच्याशी रिलेटेड कोणता वर्ड येईल? हॉल येईल का? तर नाही. ग्राउंड येईल का? नाही. मैदान नाही बसणार. डस्टर येईल का? तर हो. क्लासमध्ये डस्टर असतो म्हणून ऑप्शन क्रमांक थर्ड एक करेक्ट आन्सर आहे. गेट येईल का? तर नाही येणार ऑप्शन फोर्थ. या ठिकाणी थर्ड ऑप्शन क्रमांक थर्ड डस्टर हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की चूज द करेक्ट ऑप्शन मार्क फ्रॉम गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्ह निवडा. हॉट अ बिग बलून. आता इथं हॉट जरी वर्ड असला तरी इथं काय उद्गार काढलेला आहे. आश्चर्य बोलले. हॉट अ बिग बलून. काय मोठा फुगा आहे, किती मोठा फुगा आहे असं त्याचं मिनिंग होतं आहे. मग इथे क्वेश्चन मार्क नाही येतं, या ठिकाणी काय येणार आहे? एक्सक्लॅमेशन मार्क येणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे क्वेश्चनचा आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.